आणि आता एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद बातमी. एसएल समूह चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालाय. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईतल्या घरी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा हिसार इथं त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील. झी परिवारासाठी आणि एसएल समूहासाठी अत्यंत दुःखद ही बातमी आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालाय. नंदकिशोर गोयंका यांचं मुंबईमध्ये निधन झालंय. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईमध्ये अखेरचा श्वास घेतला. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी आता त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बुधवारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार होतील. समाजसेवा गोसेवेसाठी त्यांचं संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं होतं. वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये मोठं योगदान नंदकिशोरजींचं होतं. RSSमध्ये स्वयंसेवक म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. एसएल समूहाचे चेअरमन डॉक्टर सुभाष चंद्रा यांना पितृशोक झालेला आहे. डॉक्टर सुभाष चंद्रा यांचे वडील नंदकिशोर गोयंका यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं. 96व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतलाय. मुंबईतल्या वसंत सागर या राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तर बुधवारी गोयंका उद्यान अग्रोहा हिसार इथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. समाजसेवा गोसेवा यासाठीच त्यांचं संपूर्ण जीवन समर्पित होतं. तसंच वैश्य समाजाला एकजूट करण्यामध्ये त्यांनी मोठं योगदान दिलेलं होतं.